नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मी ओंकार स्वागत करतो। बीएड CET पासून कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सध्या सर्व जे कॅन्डिडेट आहेत ज्यांनी बीएड CET दिलेली आहे तर यांना एकच प्रश्न पडलेला आहे की बीएड CET अंतर्गत जे कॅप प्रोसेस आहे तर ही कधी सुरू होणार। अनेक कॅन्डिडेट आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल या ठिकाणी मेसेज करत आहेत। तर साधारणतः सगळ्यांना माहिती आहे की इतर वर्षांच्या तुलनेमध्ये साधारणतः मागील वर्षामध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून बीएड कॅप प्रोसेसला सुरुवात झाली होती, परंतु आता जूनचा महिना संपत आलेला आहे तरी देखील बीएडची कॅप प्रोसेस प्रवेश प्रक्रिया अजून सुरू झाली नाही आहे। साधारणतः चालू काही दिवसांमध्ये कुठल्याही दिवशी ही बीएड कॅप प्रोसेस सुरू होऊ शकते। या संदर्भात निश्चित अशी तारीख नाही आहे। पोर्टलवरती आपण वारंवार चेक करत आहोत, परंतु अजून त्या ठिकाणी ॲडमिशन शेड्यूल आलेलं नाही आहे। तर याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये अनेक विद्यार्थ्यांचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, तर या संदर्भातली आपण माहिती घेणार आहोत। तर याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी बीएड करणार आहेत तर यांच्या मनामध्ये असलेला प्रश्न की बीएड रेग्युलर किंवा लक्षात घ्या की एक्सटर्नल। तर अनेक विद्यार्थी आपल्याला कॉल करत आहेत किंवा मेसेज करत आहेत की बीएड एक्सटर्नल असणारे कॉलेज सांगा, कॉलेज लिस्ट द्या। तर अशा प्रकारचे मेसेजेस आपल्याला करत आहेत, तर या संदर्भातली स्पष्टता आजच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत। तर साधारणतः बीएड अभ्यासक्रम हा यावर्षी 1 वर्षाचा नसून 2 वर्षाचा आहे। या संदर्भात आपण विद्यार्थ्यांना यापूर्वीच कल्पना दिली होती, कारण का लक्षात घ्या जोपर्यंत शासनाचा निर्णय होत नाही आहे तोपर्यंत बीएड अभ्यासक्रम हा 1 वर्षाचा होणार नाही आहे। त्यामुळे चालू वर्षी बीएड अभ्यासक्रम हे 2च वर्षाचा राहणार आहे। तर यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे बीएड अभ्यासक्रम हे एक्सटर्नल नाही आहे तर रेग्युलरच तुम्हाला अटेंड करावं लागतं, कारण का तशीच नोंद आहे बीएड प्रवेश प्रक्रिया ही एक्सटर्नल राबवली जात नाही। तर ही स्पष्टता आहे। तर अनेक ठिकाणी काही कॉलेजेस आहेत तर विद्यार्थ्यांना रेग्युलर ॲडमिशन देतात, परंतु त्यांच्या लक्षात घ्या सवलतीच्या वेळामध्ये हे बीएड अभ्यासक्रम पूर्ण करता येतं। पण लक्षात घ्या की खरोखर शासनामार्फत बीएड अभ्यासक्रम एक्सटर्नल सुरू करण्यात आले नाही आहे। जर शासनामार्फत बीएड 2 वर्षाचा अभ्यासक्रम आहे तो लक्षात घ्या रेग्युलर आहे, विद्यार्थ्यांनी रेग्युलर अटेंड करून हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे। तर अशा प्रकारे काही कॉलेजेस विद्यार्थ्यांना एक्सटर्नल ॲडमिशन देऊन त्यांचा सिलेबस त्या सगळे लेसन वगैरे असतील विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार पूर्ण करत असतात, परंतु लक्षात घ्या की आपल्याकडे अशा कुठल्याही कॉलेजची लिस्ट नाही आहे। या संदर्भात तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या कॉलेजला जाऊन विचारणा करायची आहे। परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनामार्फत जी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते याच्या अंतर्गत ज्या कॉलेजमध्ये प्रवेश होतात तर ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे रेग्युलरपणे राबवली जाते। तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस कुठले आहेत तर त्यांची फी काय आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल अशी संपूर्ण माहिती पर व्हिडिओ आपण यापूर्वीच दिलेली आहे। आणि साधारणतः ही PDF फाईल ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व कॉलेजची लिस्ट आहे तर ही PDF फाईल आपण यापूर्वीच विद्यार्थ्यांना दिलेली आहे। जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा, त्या ठिकाणी तुम्हाला ही यादी मिळून जाणार आहे। साधारणतः आता पुढील कुठल्याही दिवसामध्ये कॅप प्रोसेस सुरू होईल। कॅप प्रोसेस सुरू झाल्यानंतर प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर याबरोबर यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे बीएड कॉलेजेस आहेत याच्यामध्ये गव्हर्नमेंट असेल, नॉन गव्हर्नमेंट असेल, मायनॉरिटी असेल तर यांच्या अंतर्गतली जर साधारणतः पाहायला गेलो की फी काय राहणार आहे तर याची देखील विद्यार्थ्यांना उत्कंठा आहे। यापुढील व्हिडिओ फी संदर्भात असणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील जी प्रोसेस आहे ती देखील सोयीस्कर होणार आहे, कारण का कॅप प्रोसेसमध्ये कॉलेजेस टाकायचे असाल त्यामुळे फीचा विचार देखील महत्त्वाचा असतो। त्यामुळे लक्षात घ्या की कॉलेजेसनुसार फीची लक्षात घ्या स्टेज काय आहे याचा माहितीपर व्हिडिओ या व्हिडिओनंतर आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी, विद्यार्थ्यांच्या सर्व योजना आणि खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।